सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 8 ऑक्टोबर 2024 पावर्ड बाय हॉटेल सह्याद्री चव अभिमानाची वाडेफटा सातारा। स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधींविना सातारा जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक। विविध कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकांचा कारभार सध्या प्रशासकांच्या माध्यमातून सुरू आहे। आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरही प्रशासक नेमले जाणार आहे। गट विकास अधिकाऱ्यांना साडी चोळी देऊन देवडीत सत्कार, अभयसिंह जगतापांकडून प्रशासनाचा निषेध। मान खटाव तालुक्यात आमदार जयकुमार गरे यांनी घेतलेल्या लाडकी बहीण कार्यक्रमातील प्रशासनाची भूमिका वादग्रस्त ठरली असून त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी मानच्या गटविकास अधिकारी यांना साडी चोळी देऊन सत्कार करत निषेध केला आहे। गटविकास अधिकारी शासनाचे काम करतात की आमदारांच्या घरचे काम करतात अशी विचारणाही त्यांनी केली आहे। संबंधित कार्यक्रम हा शासकीय नव्हता, भाजपाचे झेंडे लावून केलेला पक्षाचा कार्यक्रम होता, त्यामुळे तिथे शासकीय कर्मचाऱ्यांनी जाणे योग्य नव्हते। प्रशासन असेच चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही ते बोलताना म्हणाले। कोरेगाव तालुक्यातील कोलवडी येथे हिट अँड रनची घटना, 5वीत शिकणाऱ्या मुलीला दिली ठोकर, मुलगी जागेच ठार, अन्य दोघांनाही उडवले। कोरेगाव तालुक्यातील कोलवडी येथे सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने चुकीच्या दिशेने जाऊन एका 11 वर्षीय मुलीला ठोकर दिली, मुलगी जागेच ठार झाली तर अन्य 2 दुचाकींनाही धडक दिली। दुचाकीवरील 2 व्यक्ती जखमी झाले, त्यानंतर चालकाने गाडी तिथे सोडून पळ काढला। या प्रकरणाचा गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे। संबंधित गाडी चालकाचा शोध पोलिसांतर्फे घेण्यात येत आहे। तालुकास्तरीय आमसभांचा 3 वर्षापासून पत्ताच नाही। जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न अधांतरीच। सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावे, त्यांना प्रश्न मांडता यावेत आणि त्यातून मार्ग निघावा यासाठी तालुकास्तरीय आमसभांचे नियोजन दरवर्षी करावे असे संकेत आहेत। मात्र कोरोनामुळे आमसभा रखडल्या। सर्वसामान्यांना प्रश्न मांडण्यासाठी जे व्यासपीठ असते ते आमसभा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात तब्बल 3 वर्षे झाल्याच नाहीत। त्याचा विसर स्थानिक नेत्यांना पडल्याचे दिसत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न अधांतरीच आहेत। हे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक आमदारांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे। जिल्ह्यात उसाला 4,000 रुपये भाव मिळावा, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत शेतकरी संघटनेची मागणी। 21 ऑक्टोबर रोजी पुन्हा होणार बैठक। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीच्या बैठकीत शेतकरी संघटनांनी उसाला 4,000 रुपये टन भाव मिळावा अशी मागणी केली आहे। याशिवाय मागील गळीत हंगामातील कारखान्यांनी बरीचशी थकबाकी अजूनही ठेवली आहे, त्या संदर्भात निर्णय व्हावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे। त्या अनुषंगाने येत्या 21 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व कारखानदारांच्या कार्यकारी संचालकांची व व्यवस्थापकांची बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे। जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करावे। रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन। केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीचा हमीभाव ठरवून दिलेला असताना सातारा जिल्ह्यात सोयाबीनचा तेवढा दर मिळत नाही, परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। हमीभाव नियमन आणि नियंत्रण याकरता साताऱ्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। महाबळेश्वर येथील टॅक्सी व्यावसायिक आक्रमक, ओला उबेर विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या ओला उबेर कंपनी चुकीच्या पद्धतीने वाहतूक करत आहेत, त्यामुळे स्थानिक टॅक्सी व्यवसायांचे नुकसान होत आहे आणि त्यांच्या व्यवसायावर टाच येत आहे। यामुळे जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळी ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या ओला उबेर कंपन्यांना पिकअप व्यवसाय करण्यास बंदी घालावी असे निवेदन स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना देण्यात आले आहे। ऑनलाईन व्यवसाय करणारे कंपन्यांना लोणावळ्यासारख्या पर्यटन शहर परिसरात व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे। या धर्तीवर महाबळेश्वर, पाचगणी येथे ओला उबेर टॅक्सी चालकांना व्यवसायास बंदी घालावी असे निवेदनात म्हटले आहे। चिंचनेर निंबगाव पर्यटनाचे गाव व्हावे, सातारा तहसीलदार नागेश गायकवाड। सातारा तालुक्यातील चिंचनेर निंबगावची भौगोलिक संरचना व ग्रामस्थांनी बीजोत्पादनात व सेंद्रिय शेतीत केलेले योगदान बघता या गावाचे कृषी पर्यटनाचे गाव म्हणून संपूर्ण राज्यात नावलौकिक व्हावा यासाठी शासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी ग्वाही साताऱ्याचे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली। कार्यशाळेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले। यावेळी विविध पिकांच्या बीजोत्पादनाबद्दल परिसरातील शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली। या गावात 4 पिकांचे 10पेक्षा जास्त वाण उत्पादन घेऊन राज्यातील 26 जिल्हे व इतर 5 राज्यात दर्जेदार बियाणे पुरवठा करण्यात येतो अशी माहिती बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्र डॉक्टर महेश बाबर यांनी दिली। पुसेगावात एकाच रात्री 3 दुकाने फोडली, सुमारे 4 लाखांचा एवज लंपास। पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात अज्ञात चोरट्यांनी शनिवार रात्री जेपी ज्वेलर्स, सेवागिरी किराणा स्टोअर्स आणि तलफ वाइन शॉप ही 3 दुकाने फोडून सुमारे 4 लाखांचा एवज चोरून नेला। पुसेगाव पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे। ज्युनियर मुलांच्या 15 वर्षाखालील जिल्हा फुटबॉल संघाची रविवार होणार निवड चाचणी।
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ज्युनियर मुलांच्या 15 वर्षाखालील सातारा जिल्हा फुटबॉल संघाची निवड चाचणी रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी शानबाग स्कूल सातारा मैदानावर सकाळी 7:30 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव प्राचार्य शिवराज गायकवाड यांनी दिली आहे. अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.